नमस्कार बाळांनो. इंजिनिअरिंग, फार्मसी, बीएससी किंवा नर्सिंग जे काही कोर्सेस आहेत त्याच्यासाठी तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळतात. तर कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप मिळतात त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. स्कॉलरशिप तर तशा ढीगभर आहेत, 30-35 स्कॉलरशिप आहेत. मग त्याची एक मी पीडीएफ नंतर बनवतोय आणि तुम्हाला देतोय. मेन ज्या स्कॉलरशिप आहेत 50,000, 60,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्तीच्या मिळतात त्या आपण इथं डिस्कस करूया. त्या मिळतात कशा, कुणाला मिळतात आणि त्याच्या क्रायटेरिया काय आहे, ह्या गोष्टी माहिती करून घ्या. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच माहिती नसल्यामुळं विद्यार्थी अप्लाय करत नाहीत आणि नंतर मग ज्यावेळी कळतं त्यावेळी पश्चाताप होतो. काही स्कॉलरशिप तर अशा आहेत ज्या पहिल्या वर्षीच अप्लाय करावा लागतो तरच 4 वर्ष मिळतात. काही स्कॉलरशिप पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षी कधीही अप्लाय करा तेव्हापासून पुढे मिळतात. ना की तुम्ही थर्ड इयरला आहे आणि अप्लाय केलं फर्स्ट इयरची मिळणार नाही, होणार आहे. हा, बऱ्याच स्कॉलरशिप लास्ट इयरला गेल्यानंतर मिळत नाही. तर हा स्कॉलरशिपचा व्हिडिओ आहे. डिटेल्स पहा आणि तुम्ही अप्लाय करा ज्या पद्धतीने पुढे जाल. माझे अनेक विद्यार्थी जे आहेत त्या स्कॉलरशिप घेतात. काही काही विद्यार्थी तर 2 लाख 3 लाख रुपये वर्षाला मिळवतात स्कॉलरशिप मधून. त्यांच्या फी झिरोच आहेत. फी काय नाही आहे पण स्कॉलरशिप ढीग मिळते का? त्यांना त्या गोष्टी अप्लाय केल्या. असं नाही की त्यांना 90%, 95% होते 12वी बोर्डला, असं काय नाही. 60-65% जरी असले, लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये तुम्हाला वर्षाला मिळतात. ओके, तर स्कॉलरशिप पाहूया आपण. फर्स्ट पॉइंट की पहिली स्कॉलरशिप कंपल्सरी असते कुठली? महाडीबीटी. महाडीबीटीला जाऊन तुम्ही काय करा, रजिस्ट्रेशन करावं लागतं. याच्याबद्दल रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, डिटेल्स मी नंतर व्हिडिओ बनवतोय. पण पहिला स्कॉलरशिप काय असते ही स्कॉलरशिप तुम्हाला आता काय आपण पोस्ट मॅट्रिक भाऊ 12वी नंतर आपण चाललोय. बऱ्याच आहेत बघा इथं, प्री मॅट्रिक, पेन्शन, फार्मर, लेबर आहेत. रजिस्ट्रेशन करायचं आहे, लॉग इन, क्रिएट प्रोफाईल, अप्लाय स्कीम, याचा व्हिडिओ आपण नंतर बनवू. पण जिथं जिथं ज्यांनी ज्यांनी स्कॉलरशिप घेणार आहात, म्हणजे मुली असाल, कास्ट असेल, त्या सगळ्यांना हा फॉर्म भरावा लागतो. कारण तुम्हाला कॉलेजमधून ज्या स्कॉलरशिप दिलेत, म्हणजे ज्यांची फीस घेतली नाही किंवा ज्यांची फी निम्मी माफ झाले, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना इथं जाऊन कंपल्सरी फॉर्म भरायचा आहे. याची डेट खूप असते. दरवर्षी 31 मार्च, 31 मार्च पर्यंत असतं. आता ह्या वर्षी आपण 25 ला ऍडमिशन घेतोय, तर 31 मार्च 26 पर्यंत तुम्हाला लास्ट डेट आहे. पण एवढ्या लांब काय जायचं नाही, नेक्स्ट मंथ मध्ये भरून घेता येईल आपल्याला. का? कॉलेज सुरू होते आणि डिटेल्स मध्ये तुम्हाला जाता येईल. सो महाडीबीटीचा फॉर्म सगळ्यांनी कंपल्सरी भरायचा आहे. पहिला डाऊट क्लिअर झाला? ठीक आहे. पुढे दुसरी स्कॉलरशिप आहे आपली डॉक्टर पंजाबराव देशमुख. आता ही स्कॉलरशिप कसं आहे, काही विद्यार्थ्यांनी मागचे जुने व्हिडिओ बघितले, त्यांनी म्हणतात सर ती व्हिडिओ मध्ये तुम्ही चुकी सांगितले फी. त्या काळात ती होती हो 20-1 हजार रुपये. आता वाढले, तुमच्या शहरांनुसार आहे. कुठं? आता इथं बघा, मुंबई सिटी, मुंबई सब अर्बन, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, तिथं पर इयर 60,000, 60,000 रुपये मिळतात. मग छोटी शहर असतील जरा तर 51,000, अजून छोटे असतील तर 43. आणि जर खेडेगाव म्हणजे तालुका येत असेल किंवा तुमच्या नगरपंचायत असतील किंवा ग्रामपंचायतीच्या एरियांमध्ये असेल तर तिथं बाबा 38,000 रुपीज. म्हणजे मिनिमम तुम्हाला 38,000 कसेही मिळणार आहेत. क्लिअर? मग आता हे कुणाला मिळणार, काय मिळणार, तर त्याची इलिजिबिलिटी इथे आहे बघा. बाबा नॅशनॅलिटी इंडियन वगैरे पाहिजे. इथं सगळ्यात आहे की तुम्ही दुसरी कुठलीही स्कॉलरशिप घेतली नसली पाहिजे. म्हणजे ऑब्व्हियसली आता ही कुणाला मिळणार नाही, कास्टच्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही. कारण कास्टवाल्यांनी सगळीच फी त्यांना माफ झाली, तर त्यांच्यासाठीही मिळणार नाहीये. आता ही स्कॉलरशिप आहे कुणासाठी? सबशेल सांगतो की जे हॉस्टेलला राहतात त्यांच्यासाठी. मग म्हणणार आम्ही हॉस्टेलला नाही, बाहेर जाऊन रूम करून राहणार, मिळते. तिथं रूमचा अग्रीमेंट दाखवा, जमा करा, तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. सर म्हणणार आम्ही रूमचा अग्रीमेंट दाखवणार नाही, आम्ही घरातनंच अपडाऊन करणार आणि तिथंच कुठल्या ते ओळखीचा पाहुणा काढणार, ओळखी कॅन्टीनवाल्यावर ओळख करणार, त्याच्या घरात राहतोय दाखवणार. आपल्या देशात काही चालतं. पण जे बाहेर हॉस्टेलला वगैरे राहतात ते मिळतं, त्यांना नियमाने असं मिळतं. पण तुम्हाला मगाशी सांगितलं कॅन्टीनवर ओळख लेटर जमा करणं असंही चालतं. ऐकलंय मी होत्याला बाबा की बाबा असे असे विद्यार्थी करतात. पण मी सरकारी नियमानुसार तुम्ही हॉस्टेलला किंवा कुठेतरी बाहेर राहत असाल तर त्याच्यासाठी हॉस्टेलसाठी भत्ता आहे. हा भत्ता तुम्हाला मिळणार 38,000 मिनिमम, मॅक्सिमम 60,000 पर्यंत. एका घरातली 2च मुलांना हे मिळणार. काय दिले बघा, करंट अकॅडमिक इयर, फॉर करंट अकॅडमिक इयर ओनली 2 चिल्ड्रन फ्रॉम द फॅमिली आर अलाउड फॉर द बेनिफिट. आता म्हणणार एका घरात कुठनं 5-6 जण जातात, तो गेला जमाना, आता 2-2च आहेत. आणि ते करंट अकॅडमिक इयर साठी आहे. टोटल अॅन्युअल इन्कम ऑफ द फॅमिली सगळ्यात महत्वाचा 8 लाखांच्या खाली. 8 लाखांच्या खाली उत्पन्न असेल तर मिळणार. मिनिमम अटेंडन्स 50%, तो तर आपला असतोच असतो, नसला तरी तुम्ही दाखवतायच.
एज्युकेशनल गॅप 2 वर्षापेक्षा जास्त आता कोणाच तर काय नसणार आहे हा सहसा. कॅन्डिडेट इलिजिबल सगळ्यात महत्वाचा पॉइंट आपला जनरल कॅटेगरी आणि एसईबीसी. एसईबीसी म्हणजे मराठाच्या रिलेटेड जे काय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. हे म्हणणार का बाकीच्यांना का नाही? तेच म्हणलं, बाकीच्या विद्यार्थ्यांना कुठली स्कॉलरशिप आहे? कास्टच्या सगळ्या बेनिफिट घेतला. मग तुम्ही म्हणा अहो सर आम्ही कास्टमध्ये आणि बाबा आम्ही ते हॉस्टेलला राहणार, आम्हाला जेवणा बिवणाचे त्याचा काय, त्याचा खर्च आहे ना. जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत ते सगळ्या विद्यार्थ्यांना कास्टचे हॉस्टेल अवेलेबल आहेत. तुम्ही जे कॉलेज आहे ना त्या कॉलेजच्या एरियामध्ये गव्हर्नमेंटचे कास्टसाठीचे हॉस्टेल्स आहेत, कास्ट वाईज हॉस्टेल्स आहेत. मग तिथं राहणं फ्री आहे, खाणं फ्री आहे. तुम्ही म्हणा सर ते हॉस्टेल बघितलंय का कसे असतात? आता खूप चांगली डेव्हलपमेंट झाले, चांगले हॉस्टेल्स आलेत. ठीक आहे, समजा नसेल तुम्हाला तिथं राहायचंच नाही तर तुम्ही बाहेर कुठेतरी राहणार आहे, तरी पण तुम्हाला गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत, त्याची नावं मी नंतर तुम्हाला देतोय की त्या स्कीम्सला अप्लाय करा, हॉस्टेलचे राहण्याचे पैसे मिळतात. ठीक आहे, म्हणजे हे ओपन वाल्यांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख झालं, कास्टसाठी पण दुसऱ्या फॅसिलिटी मिळाल्या. क्लिअर? म्हणजे फीचं क्लिअर झालं, राहण्या खाण्याचं सॉरी कॉलेजची फी इथनं निघली, राहण्याची फी इथनं निघली, खाण्याची फी म्हणा खाण्याचं थांबा की जरा, गडबड नाही, आपण हळूहळू खाऊया, हळूहळू. हा, हे क्लिअर? पुढचा पॉइंट, सारथी. जे मराठा विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बेस्ट स्कॉलरशिप आहे. कारण हा आता तुम्ही म्हणा सर मराठ्यांमध्ये कोण येते सारथी, कोणासाठी? छत्रपती शाहू महाराज आमच्याच गावचे, आम्ही त्यांच्या गावात जन्मले, हे आमचं पुण्य आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांच्या गावांमध्ये आम्ही राहतोय, आम्ही वाढतोय, तर हे आमचं खूप चांगलं पुण्य आहे की आमचं भाग्य म्हणतोय आम्ही या महाराजांच्या राज्यामध्ये आम्ही जन्माला आलोय. त्यांच्या नावाने जी संस्था आहे त्या संस्थे थ्रू, आता हे कुणासाठी आहे? मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी अशा चार. आता हे काय म्हणा, हे सगळे एकच आहेत ना? नाहीये. डॉक्युमेंटरी कुणबी जे येतात ते ओबीसी मध्ये जातात आणि जे प्युअर मराठा येतात, प्युअर मराठा म्हणजे काय, फक्त मराठा कास्ट लावले डॉक्युमेंटवर, ते आता म्हणतात की तुम्ही मराठा आहे, तुम्ही कुणबी आहे. हा फरक आहे आता तो डिपेंड आहे की म्हणजे जे फक्त मराठा लावलंय त्यांना कुठे टाकलं जात आहे? एसईबीसी मध्ये. कुणबी आहे किंवा मराठा कुणबी आहे त्यांना कुठं ओबीसी मध्ये कन्सिडर होत आहे. हे फक्त शब्दांच्या आहेत गोल, पण बाकीचे सगळ्यांसाठी ही गोष्ट पकडली जाईल. त्यांच्यासाठी कॉलेज फी मिळणार, हॉस्टेल मिळणार, मेस मिळणार, म्हणजे तिन्ही गोष्टी ऍट अ टाइम तुम्हाला सगळ्या मिळतात. अप्लाय करा. हॉस्टेलचे जे काय पैसे आहेत, आता ह्यामध्ये पण एक गोष्ट चांगलं चालेल की डेव्हलपमेंट फी पण ऍड व्हायला लागल्या. म्हणजे काय होतं, आता कॉलेज गव्हर्नमेंट काय म्हणते, डेव्हलपमेंट फी तुम्ही कॉलेजला भरला, उरलेल्या पैसे काय करा, सरकार देणार. पण आता सारथी थ्रू असं चांगली गोष्ट व्हायते, आता ऑलमोस्ट मागच्या वर्षीपर्यंत काय झालंय, एक्झाम डिटेल्स ह्या वर्षीच्या पाहतो आणि मी सांगेन की डेव्हलपमेंट फी पण मिळेल तिथे. ओके, फी मिळाली, हॉस्टेल मिळाली, सगळंच झालं ना. खर्च काय फुकटच करायला लागलोय आपण, प्लस हॉस्टेलच्या तिकडं उचलला ते पण झालं. इथं बांधकाम कामगार, आज आमच्या राज्यात सगळे बांधकाम कामगारच झालेले आहेत. ही जी सुविधा काढली ना, बांधकाम कामगार जे आहेत, लेबर वर्कर्स, बाबा खूप चांगली फॅसिलिटी आहे आणि त्या बिचाऱ्या बांधकाम कामगारांना मिळावी ही माझी इच्छा आहे. आणि पण आज सत्य असं झालंय, त्या लोकांपर्यंत ही फॅसिलिटी खूप कमी पोहोचते, उरलेली सगळी जनता याचा फायदा घ्यायला लागले. डॉक्टर आहे, डॉक्टरची बायको बांधकाम कामगाराचं लाभ घेते. इमॅजिन मी करतोय, डॉक्टर ओपीडी मध्ये बसलाय, बायको वाळू चाळायला लागल्या. इमॅजिन करा, ह्या कम्प्लीट फ्रॉड आहे. मी कुठलं काम वाईट म्हणत नाहीये, काम कुठलं छोटं नसतं, मोठं नसतं, कधीच नसतं. पण डॉक्टर बायको दोघं डॉक्टर आहेत, पण डॉक्टर ओपीडी चालवायला, आणि ह्या बाईने दाखवलंय काय, किती बांधकाम कामगार आणि हे 60,000 उचलतात. म्हणजे इमॅजिन कितपत फ्रॉड आहे. तो सोडा, आता ते सगळेच खूप करायला लागले. ज्यांच्याकडे लेबर कार्ड आहे किंवा काय, काही जण सोडून द्या, कसं निघतंय तुम्हाला माहिती आहे. एजंट खूप झालेत, मला 10,000 दे, 15,000 दे, 20,000 ते काढून देतो. पण जे बांधकाम कामगार लेबर कार्ड आहे त्यांना वर्षाला 60,000 रुपये मिळतात. इंजिनिअरिंग असाल, फार्मसी, मेडिकलला आणखी 80,000पासून 1,00,000पर्यंत फॅसिलिटी आहे. त्यामध्ये वर्षाचे आहे, हे वर्षाचे सांगालोय तुम्हाला मी, हे मिळतात. ह्याला काही अट नाहीये, तुम्ही कुठल्या कास्टमध्ये आहे, ओपन आहे, काय आहे, ह्याचा काही संबंध नाही. तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला मिळतात. ओके. हा, फाउंडेशन ऑफ एक्सलन्स एनजीओ आहेत, जे एनजीओ खरोखर विद्यार्थ्यांसाठी काम करतात. त्या एनजीओ कडून स्कॉलरशिप मिळते. ही स्कॉलरशिप वर्षाला 50,000 ते 60,000 मिळते. तुमच्या वर्षाचे आहेत सगळे,
की तुम्हाला तुमच्या ऍडमिशन नुसार मिळणार. फर्स्ट इयर स्टुडंट्स असणार, फर्स्ट इयरला आहे तुम्ही ऍडमिशन घेतलंय, फॉर्म भरा, तुम्ही अप्लाय करा. प्रोफेशनल कोर्सेस पाहिजेत ऑब्व्हियसली, मेडिकल फार्मा, जे टेक्निकल कोर्सेस म्हणजे प्रोफेशनलिझम साठी जातात. प्लेन कोर्सेस जे असतात 12वी नंतर ते नाही मिळणार आहेत. डिपेंड ऑन मेरिट. काय झालं माहितीये काय, काही वर्षांपूर्वी 90% जरी असले तरी इथं त्या मुलांना मिळायचे. आता 90% खूप आहेत का? नाही. 90% मार्क्स म्हणजे किती? 90, 95, 100. सीईटीला 200 पैकी 90-95 पडणाऱ्यांना 90% येतात. ते खूप चांगले, खूप मोठी मेरिट आहे असं नाही. कंपॅरेटिव्ह तुम्ही मला 90% दिसतात, पण 200 पैकी मार्क्स बघितले तर हा आहे. त्यावेळी मिळायचे, माझे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांनी ही स्कॉलरशिप मिळाले. पण प्रॉब्लेम काय झाला, आता अप्लाय सगळे करायला लागल्यामुळं आज ही मेरिट 95%च्या वर चालले. कारण काय असतं, काही एनजीओने एक ठराविक रक्कम ठेवलेली आहे, त्या रक्कम म्हणजे तेवढ्या रकमेमध्ये किती विद्यार्थी बसतील दरवर्षी त्यांना दिली जाणार. जेवढे विद्यार्थी जास्त अप्लाय करणार तेवढी मेरिट वाढणार. लास्ट ला 97, 98 अराउंड काहीतरी झालंय. ठीक आहे, पण अप्लाय करा, वर्षाला इतकी रक्कम मिळते. देन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम काय असतात माहिती का? मिळतात, पण थोडेसे फॉर्म्स वगैरे तुम्हाला भरताना व्यवस्थित भरावे लागतात. काहीतरी निग्लिजन्स, काहीतरी डॉक्युमेंट सोडताय त्यामुळे तो मिळत नाही. वर्षाला 10,000 रुपये हे पहिले 3 वर्ष, आणि 4-5 वर्षांचा तुम्ही जर कोर्स घेतला असाल तर पुढच्या वर्षांसाठी 20,000 रुपये मिळणार. पण अट आहे इथं 12वी टक्केवारीची, ती तुम्हाला 80% पाहिजे. ज्यांना 80% आहेत 12वीला त्यांनी अप्लाय करा, ह्या स्कॉलरशिप मिळून जातील. क्लिअर? ओके. पुढची स्कॉलरशिप आहे आपली, हे प्रायव्हेट स्कॉलरशिप, कमिन्स स्कॉलरशिप आहे. कमिन्स कंपनी आहे, कमिन्स इंडिया. त्यामध्ये कमिन्सची जी कंपनी भारतामध्ये आहे त्यांच्या थ्रू हे राबवलं जाते. आता हे का असतं, प्रत्येक ज्या कंपन्या आहेत ना त्यांच्या फायद्यामधलं ठराविक रक्कम ही समाजाच्या भल्यासाठी, बाबा सामाजिक कार्यांसाठी वापरावी लागते, कंपल्सरी आहे, भारत सरकारचा नियम आहे. मग ते पैसे कुठे वापरतात? शिक्षणांमध्ये किंवा सामाजिक कार्यांमध्ये हे मध्ये वापरले जातील. मग त्याच्या अंतर्गत जी स्कीम आहे, टोटल फीस दिली जाणार परत तुम्हाला, डेव्हलपमेंट फीस आहे. म्हणजे ही एक स्कॉलरशिप चांगली आहे. तुम्ही समजा ट्युशन फी माफ झाले सरकारकडून आणि डेव्हलपमेंट खूप आहे. एक्झाम्पल देतो, डेव्हलपमेंट फी वरून आज एक 70-80 हजार रुपये तुम्ही भरले कॉलेजला, जेवढ्याची रिसिप्ट आहे, पावती आहे तुमच्याकडे कॉलेजची, ती सगळी जमा केला, सगळेच्या सगळे पैसे देतात ते. 4च्या 4 वर्ष देणार, असं नाही की 1 वर्ष. बरोबर फर्स्ट इयरला तुम्हाला लॅपटॉप देणार. म्हणा दरवर्षी लॅपटॉप देणार का? नाही रे, एकदाच लॅपटॉप असेल. दरवर्षी लॅपटॉप देतील का? एकदाच लॅपटॉप मिळणार. ठीक आहे. स्टेशनरी, स्पेलिंग चुकले, स्टेशनरीचे एक्सपेन्सेस म्हणजे बाबा तुम्हाला जे काही पुस्तकं लागतील, काय लागतील, ह्या गोष्टी तुम्हाला तिथून मिळून जातील, त्याच्यासाठी खर्च असणार. फक्त क्रायटेरिया 12वीला 60% पाहिजेत आणि एक ऍप्टिट्यूड. आता काय झालंय, ऍप्लिकेशन खूप वाढत आहेत, कारण का मॅक्सिमम मुलं अप्लाय करतायत, त्यामुळे विद्यार्थी जास्त येतात. मग एक टेस्ट होते, टेस्ट खूप काय अवघड नाही, सोपी टेस्ट आहे. त्यातून आता तुम्ही म्हणा टेस्ट का द्यायची, सगळ्यांना नाही रे, मी काय म्हटलं, काही ठराविक रक्कम असते ना, ती दिली जाणार, मग तुम्हाला इथून मिळणार आहे. तर काय, आता मी मला 80,000 फी आहे, समजा 3.2 लाख झाले ना रे, लॅपटॉप एक 40-50-60 हजार जे काय असेल, आणि खर्च टोटल 4 लाख रुपये द्यायला लागले तुम्हाला. ते 4 लाख रुपयासाठी सिंपल एक टेस्ट काढायला काय अवघड आहे? बरं, देऊन तरी घ्या, नुकसान कुठं आहे? अॅन्युअल इन्कम, हा महत्वाची, की 6 लाखांच्या खाली जर असेल तुमचा इन्कम, फॅमिली इन्कमचे तुम्ही सर्टिफिकेट काढलंय, तर त्या विद्यार्थी अप्लाय करू शकतात. पुढं सिमेन्स एक कंपनी आहे, तिथं पण तुम्हाला टोटल फी, हॉस्टेल, ह्यांच्या डिटेल्स थोड्याशा अपडेट नाही झालेत ह्या वर्षीच्या आले की मी तुम्हाला देईन. पण टोटल फीज आणि हॉस्टेल आहे हे सगळं तुम्हाला मिळेल. स्टेशनरीचे एक्सपेन्सेस मिळतील पुन्हा, पण इथं 55 ते 60% 12वीला पाहिजेत. आणि अॅन्युअल इन्कम फक्त इथं 8 थोडीशी कमी आहे, 2 ते 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न ज्यांचं त्यांनी अप्लाय करा. ओके. मग तुम्ही म्हणणार सर आम्ही TFWS आहे तर आम्हाला मिळेल का? मिळतंय, असं मी कुठलंच म्हणत नाही आहे. TFWS वाल्यांनी अप्लाय करू शकतो. TFWS आहे हॉस्टेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख जी स्कॉलरशिप आहे ती मिळते. मिळणार नाही असं कुठं? मिळणार आहे ना, मिळत नाही असं नाही, अप्लाय करायचं आहे. बघा डिटेल सगळ्या गोष्टी तुम्हाला मी अजून सगळी लिस्टच्या लिस्ट सगळ्या स्कॉलरशिपची, त्यांची वेबसाईट, क्रायटेरिया, अप्लाय कुठं करायचे हे सगळ्या मी देतोय. थोडासा वेळ लागणार मला हे सगळं काढायला. मी फक्त नावं काढलेत, क्रायटेरिया काढलाय, बेसिक पीडीएफ बनेल, एक छोटस पीडीएफ बनवून 30-40 जेवढ्या पेजचे होईल तेवढी बनवून मी तुम्हाला अपलोड करून देईन टेलिग्राम चॅनल. टेलिग्राम नाही तर आपण नेहमी ऍक्टिव्ह असतोय व्हॉट्सअप चॅनलला, लिंक त्याच्या आहेत बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. नेक्स्ट, मायनॉरिटीची स्कॉलरशिप. ही स्कॉलरशिप आपल्याला आवडते. का माहितीये का? अप्लायच करत नाहीत मुलं.
जे अप्लाय करतात सहसा मिळतं. मायनॉरिटी म्हणजे कुठले येईल? ख्रिश्चन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी, जैन मायनॉरिटी. ज्या मायनॉरिटी, आता मायनॉरिटीचे कॉलेज खूप आहेत बघा, कुठे ती मुंबईमध्ये मॅक्सिमम आहेत. मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना काय वर्षाला 20,000 रुपये आणि घरी राहताय, अपडाऊन करताय, महिन्याला 500 स्टेशनरीसाठी किंवा हॉस्टेलला वगैरे राहताय तर 1,000 रुपये. म्हणजे हे 20,000 आणि हे 6 to 12 म्हणजे 26 to 32K वर्षाला मिळत आहेत. अॅन्युअल इन्कम 2.5 लाखांच्या आसपास पाहिजे. ही स्कॉलरशिप इझिली मिळते कारण खूपच कमी विद्यार्थी अप्लाय करतात बा. ओके, मग विद्यार्थी कमी अप्लाय करायला लागलेत तर मिळणार इझी. हा स्क्रीनशॉट काढा, हे सगळे लिहून ठेवा, लागणार आहेत. पैसे खूप मिळवायचे आहेत आपण, आणि तुम्हाला नको असले तर मला मिळवून द्या, माझ्यासारख्या गरीबाला द्या. तुम्ही म्हणणार वय तुलाच देतो, तुला कमी पडल्यात. म्हणणार पडल्यात रे कमी, द्या बिचारांनो. तुम्हाला नको असतील तर द्या म्हणाले मला. प्रायव्हेट स्कॉलरशिप कुठल्या? आता मी जसं म्हणलं मागाशी दाखवलं, कमी सिमेंट्स आहे, रिलायन्स आहे, SBI, LIC, HDFC, अशा खूप सगळ्या स्कॉलरशिप आहेत. मगाशी सांगितले जो ठराविक फायदा असतो त्याची एक रक्कम काढावी लागते आणि ती सामाजिक कार्यांसाठी वापरावी लागते सगळ्या कंपन्यांना. मग त्यातून त्या चालतात, त्या सगळ्या कंपन्यांचे डिटेल्स काढतोय आणि आपण त्याच्यावरती अप्लाय करा. ठीक, अप्लायच करायचं आपण. दिवसभर काय काम नाही, नुसतं अप्लाय स्कॉलरशिप. बघल त्यावेळी एकच दिसलं पाहिजे 2-3 महिने स्कॉलरशिपच शोधायला लागलाय. मिळतं रे. 5-10 मिनिटाचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असतोय. काय काम आहे ते? गेम खेळणार आहे किंवा इन्स्टावर किंवा व्हॉट्सअपवर चॅटच करत बसणार आहे ना? ते 5-10 मिनिटातले करा, लाखो रुपये मिळतील. ओके, सक्षम बाबा. हा, हे PWD मध्ये येतात ना, जे फिजिकली हँडिकॅप वगैरे बाबा 40% जास्त आहेत, त्यांच्यासाठी ही 50,000 रुपयाची स्कॉलरशिप असते. अप्लाय करा. ऑलरेडी मुलं कमी असतात त्यामध्ये मिळेल. प्राईम मिनिस्टर स्कॉलरशिप आहे, ती स्कॉलरशिप बाबा थोडासा प्रॉब्लेम जाणवतोय विद्यार्थ्यांकडून की सगळ्यांना मिळत नाही, रिजेक्ट वगैरे होते, क्रायटेरिया लागतो. कारण अख्ख्या देशातून मुलं अप्लाय करणार आहेत ना. अप्लाय करा, जे असेल ते मिळेल. गर्ल्ससाठी ऑलरेडी तुम्ही म्हणणार महाराष्ट्र सरकारनं तर फ्री दिलंय, सरकारची तर ती चांगलीच गोष्ट आहे. प्लस प्रगती सारख्या स्कॉलरशिप आहेत, 50,000 रुपये मिळतात, ती अप्लाय करा, त्यातून आपल्याला फायदा होईल. ह्या एक बेसिक स्कॉलरशिप मी काढलेत, ज्या 50-60 हजार वर्षाच्या ज्या आहेत त्या मिळत आहेत. देन आपण पुढं बाकीच्या ज्या स्कॉलरशिप राहत आहेत त्याचा व्हिडिओ बनवतो मी, नाही तर छोटे छोटेसे व्हिडिओ बनवेन किंवा जे मी म्हटलं PDF बनवून तुम्हाला अप्लाय करतो. असा कुठलाही नियम नाही मी सांगतोय तुम्ही TFWS मधनं घेतलाय कशातनं घेतलाय, नाही अप्लाय करा, मिळतात स्कॉलरशिप. मिळालेले खूप विद्यार्थी आहेत. तुम्हाला काय फरक पडतो अप्लाय करायला? 5-10 मिनिटं ऑनलाईन, तेवढ्या आयुष्यातला वेळ घालवा, मिळणार. ठीक आहे. ऑर्फनवाल्यांसाठी बरेच NGO आहेत, राहणं खाणं मेस लॅपटॉप सगळं, कॉलेज फी सगळी फ्री असते. ठीक आहे. ज्या ऑर्फन मध्ये विद्यार्थी येतात त्यांनी तिथं अप्लाय करा. ढीक आहे ढीक त्यांच्यासाठी, एवढ्या ठिकाणी मिळतात स्कॉलरशिप, फक्त अप्लाय करण्याची गरज आहे. ठीक आहे. जे असतील कमेंट बॉक्समध्ये टाका. आणखीन तुम्हाला जे काय माहिती आहेत तोपर्यंत मी सगळी लिस्ट बनवतो. डाऊट्स असतील पण कमेंट करा, बघू. ओके, चला, थँक्यू.